कळी सर्व संतात जो श्रेष्ठ ज्ञाता, जनावंद्य तो मान्य पंथाद्य नेता, महापात्र आचार्य श्रीनागदेवा, नमस्कार या थोर महानुभावा, नमस्कार या थोर महानुभावा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री गोविंद प्रभु सेवा मंडळ यांच्यातर्फे आयोजित असलेला हा ब्रह्मविद्या शास्त्रांतर्गत 7 दृष्टांत पाठ प्रवचन सोहळा आणि या निमित्ताने उपस्थित असलेले परमपूज्य परमादरणीय मित्रवर्ग निशिकांत दादाजी, त्याचप्रमाणे परमपूज्य परमादरणीय मित्रवर्ग केशव दादाजी आराध्य, या मंडळाचे सर्व पदाधिकारी, या पदाचा त्यांना सार्थ अभिमान असावा, कारण कर्मराठीमध्ये आपण बरेच पदाधिकारी बघतो, परंतु ते पदाधिकारी कुठल्या तरी हेतूने काम करीत असतात, सकाम हेतूने काम करीत असतात, कीर्तीच्या हेतूने काम करीत असतात, किंवा काही प्राप्त होण्याच्या हेतूने काम करीत असतात। या ठिकाणी जे पदाधिकारी आहेत ते सर्व पदाधिकारी दृष्टांत ऐकल्याप्रमाणे अनर्घ रत्नाचा उद्यम करीत आहेत। समुद्राच्या दृष्टांतामध्ये तुम्ही ऐकलं, कवळे, माणिक, मोती आणि अनर्घ रत्न, तर त्या अनर्घ रत्नाचा उद्यम करणारे आहेत, म्हणजे परमेश्वराचा जो उद्धरण व्यापार आहे, प्रभू श्री चक्रधरांना जे व्यसन आहे जीव उद्धरण्यात, स्वामी म्हणतात की कोणाला काही व्यसन असतं, कोणाला काही व्यसन असतं, कोणाला तंबाखूचं व्यसन असतं, कोणाला दारूचं व्यसन असतं, कोणाला अनेक कोणते व्यसन असतात, अनेक प्रकारचे व्यसन या जगामध्ये आज उपलब्ध आहेत। तर त्या प्रत्येक व्यसनामध्ये प्रत्येक माणूस आपल्याला समाविष्ट करून घेतो, कारण हे जे डोकं आहे त्या डोक्याला अधिक ताण सहन होत नाही, म्हणून एक चित्रपटामध्ये गाणं आलं, गोली मारलेली आलं होतं। तर हे जे डोकं आहे माणसाचं सर्व या डोक्याने चालतं आणि याला हेड असं म्हणतात। जुन्या काळी टेप रेकॉर्डर असायचे, त्याच्यामध्ये एक हेड असायचं, हेड जी रिबीन फिरायची त्याच्या खाली ती हेड असायची, आणि ती हेड जर खराब झालं तर मग ती कॅसेटची आवाज द्यायची, त्यातून साऊंड निघायचा नाही, ध्वनी निघायचा नाही। तसं माणसाचं हेड जर खराब झालं तर माणूस काही समाजाच्या कामाचा राहत नाही, तो वेडा होतो, पिसा होतो, पागल होतो, म्हणजे जे यथावत कार्य करायला पाहिजे तो त्या कार्याच्या कामी राहत नाही। त्याचं हे जे मेंटल असतं हे टीम होतं, टीम होतं म्हणजे मेंदू नसतो असं नाही, मेंदू असतो पण त्याची कार्यक्षमता जी असते ती काय होते, कमकुवत होते। आणि डॉक्टरांच्या परिभाषेत म्हटलं त्यांनी खूपच ते सांगून ठेवले की आपण जेवढा उपयोग करतो ना डोक्याचा तो फार छोटासा आहे, थोडासा आहे, परंतु अनुभव तर असं सांगतो की जास्त ताणाला की माणूस वेडा होतो। आता खरं काय आणि खोटं काय हे ज्याने त्याने आपापल्या अनुभवावरून जाणायचं आहे, कारण सायन्स म्हणते की आपण जे डोक्याचा वापर करतो तो फार थोडासा करतो, त्या डोक्यामध्ये खूप काही सामावलेलं असतं किंवा सामावू शकतं, एवढा हा मोठा बुद्धीचा मोठा विकास आहे। परंतु आपण बघतोय या जगामध्ये की जास्त लोड झाला की माणूस सगळं सोडून देतो। जशी आपली गाडी असते, आपण चालवतो, 5व्या गिअर मध्ये चालवतो आणि 20च्या स्पीडवर चालतो, ती सुद्धा आपला करंट सोडून देते ना गाडी। तर तसं माणसाचं देखील आहे की मनुष्याच्या किंबहुना या जीवात्म्याच्या किंबहुना या भूतलावरच्या प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे, आणि त्या
मर्यादा जर आपण पाळल्या तर आपण निश्चितपणे आपला प्रवास हा सुखकर होतो. अन्यथा आपलं इंजिन बंद पडू शकतं, आपला प्रवास थांबू शकतो आणि जिकडे आपल्याला जायचं आहे तिकडे आपण जाऊ शकत नाही, गंतव्यस्थानावर आपण पोहोचू शकत नाही. म्हणून आपली जी मर्यादा आहे त्या मर्यादेला आपण आपल्याला चालावं लागतं. आपण पदयात्रा काढतो, पदयात्रेमध्ये आपल्याला ठरलेलं असतं की 10-15 किलोमीटर आपल्याला रोज चालायचं आहे. जर 30 किलोमीटर चालवलं तर आपण खंडेगार होऊन जातो. म्हणजे प्रत्येक गोष्टीला काय आहे तर मर्यादा आहे. तसंच धर्मामध्ये पण आपल्याला मर्यादा आहे. आपण रात्री निद्रा घेतो, आराम करतो आणि मग सकाळी ताजेतवाने होऊन कामाला लागतो. जर आपण आपल्या या परिचर्येमध्ये आराम केलाच नाही, आपण म्हणजे नाही आपल्याला काम लवकर संपवायचं आहे, 10 दिवसाचं काम 5 दिवसांमध्ये आपल्याला संपवायचं आहे, तर आपण रात्रंदिवस काम करू तर ते काम आपलं शक्य होत नाही. माणूस हा थांबतो, माणूस हा आजारी पडतो, माणसाचे इंद्रिय हे कमी होतात, त्याची शक्ती क्रय शक्ती कमी होते. त्याप्रमाणे काल मला झालं, क्रय शक्ती कमी झाली की तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल. म्हणजे हा प्रपंच कसा आहे तर याला मर्यादेचं बंधन आहे, या जीवात्म्याला मर्यादेचं बंधन आहे. म्हणून परमेश्वर जीवाला शक्य तेच निरूपण करतात, जे जीवाकडून होऊ शकतं त्याचा आचार हा जीवात्मा होऊ शकतो. तेवढंच परमेश्वर सांगतो, तेवढंच परमेश्वर आपल्याला निरूपण करतो. आपण म्हणतो की तसं तर आपण पंथी आहात, आपल्याला सगळं सोपं वाटतं, परंतु आम्ही जेव्हा जेव्हा अन्य माणसाकडे जातो, त्यांचे अनुभव बघतो, तेव्हा ते म्हणतात की बाबा एक बंधू उपदेशी असतो, तो सर्व धर्माचं पंथाचं करतो, परंतु दुसरा तो बंधू असतो तो म्हणतो की मला इकडे जावं लागतं, मला तिकडे जावं लागतं, मला समाजामध्ये जावं लागतं, मला अनेक ठिकाणी जावं लागतं, माझ्याकडे हे पाहणं होत नाही. परंतु पाहणे कठीण आहे का? जे आपल्या पंथामध्ये धर्मामध्ये त्यांनी सांगावं पाहणं कठीण आहे. कारण देवतेचा जो धर्म आहे आणि परमेश्वराचा जो धर्म आहे त्यामध्ये अत्यंत तफावत आपल्याला बघायला मिळते की देवतेचे जे धर्म आज आपण पाळतोय हे खरे खुले देवतेचे धर्म नाहीतच. स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला देवतेचे धर्म सांगितलेले आहे. प्रत्येक युगामध्ये कोणता धर्म देवतेचा आहे, कोणता परमेश्वराचा आहे याचं आपल्याला आकलन करून दिलेलं आहे. परंतु आपण कुठलाही देव दिसला की त्याला नमस्कार करतो, कुठलाही देव दिसला की त्याच्या पाया पडतो आणि धन्यता मानतो की मी आज देव केला, धर्म केला. कर्म राहण्यामध्ये तर अशी प्रचिती आहे की कितीही पाप करा आणि गंगेत जाऊन न्हाले की सर्व पाप धुतल्या जातात. परंतु वास्तविक पाहता असं जर असतं तर प्रत्येक माणसाने रोज पाप केलं असतं, रोज एकमेकाला शिव्या दिल्या असत्या, रोज एकमेकाला मारहाण केली असते, वर्षाला एकदा जाऊन त्या गंगेत जाऊन सर्व पापांचं परिक्षालन केलं असतं. परंतु तसं नाही. म्हणून कवी म्हणतो की गंगा नहाने हरिद्वार काशी गया, गंगा नहाते ही मन में ख्याल आ गया, कभी माँ बाप की सेवा ही नहीं, कभी माँ बाप की सेवा ही नहीं, फिर गंगा नहाने से क्या फायदा, कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा। मैंने वेद पढ़े, मैंने शास्त्र पढ़े, शास्त्र पढ़ते हुए ख्याल आ गया, कभी ज्ञान किसी को बांटा नहीं, कभी ज्ञान किसी को बांटा नहीं, फिर ज्ञानी कहलाने से क्या फायदा, कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा। म्हणून आपल्या ब्रह्मविद्येमध्ये आपल्याला बघायला मिळतं की जे काळीचा जो देतुला विरी तो देतुला जातीला लागतो.
आपल्याला मोठी ज्ञानामध्ये शब्द ऐकायला मिळतात की जे काळीचा जो लेखला विधी तो लेखला जातीला गाठला, म्हणजे 12 वाजले मध्यान्ह काळ झाला, त्यावेळेला जर आपल्या घरात कोणी आलं, महात्मा आला, कोणी साधू आला, तर निश्चितपणे सर्व कामं सोडून अशी त्या महात्म्यांची आपण विचारपूस करावी, त्यांची श्रमनिवृत्ती करावी आणि त्यांना वेळेनुसार आपण काही अन्न ग्रहण करसाल का, त्यांच्या क्षुधा निवृत्तीची आपण पृच्छा करावी, त्यांना विचारावं की 12 वाजलेले आहे, आपण कुठून ग्रहण करून आलात की नाही, किंवा यावेळेला तुम्ही ग्रहण करणार का, असं जे काळीचा जो लेखला वेळ त्याचप्रमाणे प्रातःकाळाचा जो विधी आहे स्वामीजी चक्रधरांनी आपल्याला सांगितलेला आहे की तो सारस्वत काळ, सकाळचा जो काळ आहे, सकाळी 3 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत जो एक प्रहर आहे तो कसा आहे, सारस्वत काळ. सारस्वत काळ म्हणजे सत्वस्त काळ. मनामध्ये जे विकार आहे, मनामध्ये जे विकल्प आहे ते सर्व त्यावेळेला दूर असतात. तुम्ही अनुभव घेऊन बघा की तुम्ही प्रत्येक काळी उठा आणि त्यावेळेला परमेश्वराकडे ध्यान लावा, परमेश्वराचं स्मरण करा. आताचं स्मरण जे आहे त्यापेक्षा सकाळचं जे स्मरण आहे ते तुम्हाला अत्यंत साधं करतं. त्यावेळेला मनोविकार, मनाचे विकल्प हे शांत झालेले असतात. कारण स्वामी चक्रधरांनी आपल्याला सांगितलं की तो सारस्वत काळ देवता हृदयाची, देवता म्हणजे चैतन्य प्रकारात देवता, स्त्रीची देवता स्वामी चक्रधर आपल्या हृदयामध्ये येतो, स्थिर होतो. आणि प्रभू श्री चक्रधर पण आपल्या प्रत्येक जीवात्म्याला निक्षुण सांगतात की बाई हे सगळं जीवाचे चिंतन. तर केव्हा चिंतन करतात स्वामी? आता आपल्याकडे त्यांचं लक्ष आहे, आपल्याकडे बघतात. कारण जिथे जिथे धर्म वार्ता असते, जिथे जिथे 4 माणसं 4 साधन एकत्र येतात, त्या ठिकाणी प्रत्यक्ष परमेश्वराचा वास असतो. या ठिकाणी कोणाचा वास आहे बंधूंनो? एक प्रश्नार्थक मी तुम्हाला विचारतो की आज आपण स्थानापतीच्या ठिकाणी कोणता वास आहे? परमेश्वर कोण आहे आणि स्थान काय आहे ते आपल्याला कळलं पाहिजे ना. म्हणून स्थानाच्या ठिकाणी काय आहे, नेमकं काय आहे, आणि परमेश्वराचं आपल्याकडे लक्ष आहे म्हणजे परमेश्वर दुसरी कुठे आहे म्हणून तिथून आपल्याकडे लक्ष ठेवतो आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. तर या स्थानाच्या ठिकाणी काय आहे? तर जिथे जिथे परमेश्वराचा चरणस्पर्श होतो, जिथे जिथे परमेश्वराच्या उपयोगात गेलेले जे ठिकाण आहे, स्थान आहे, मग त्या स्थानामध्ये अनेक प्रकारचे वस्तू देखील आहेत. ज्यामध्ये ताम्र आहे, लोह आहे, आरसा आहे, अर्पित आहे, वाज आहे, अनेक प्रकारच्या वस्तू ईश्वर अवताराच्या उपयोगाला जातात. वाज सुपती आहे, जाळी आहे, अनेक प्रकारच्या वस्तू आहेत. त्यामध्ये काय आहे? ते परमेश्वर आहेत का? किंवा परमेश्वर कोण आहे? परमेश्वर कुठे असतो? दुसरा परमेश्वर कुठे आहे? तिसरा परमेश्वर कुठे आहे? तर आपण हे जे स्थानबंधन करतो त्या ठिकाणी परमेश्वर आपली 2 शक्तीचा निक्षेप करतात, माया आणि कृपा. तर या मायेला एक कार्य असतं की अज्ञानाची माया संबंध आधी जो जीवात्मा आता आपल्या मंदिरामध्ये किंवा अष्टमस्तीसारख्या ठिकाणी किंवा जाळीचा देव ठिकाणी अनेक अन्य लोक येतात. अन्य लोक म्हणजे ज्यांना अनुग्रह नाही, जे परमेश्वराच्या मार्गाला समजू शकले नाही, त्यांना परमेश्वराचा मार्ग काय आहे, परमेश्वराने नेमकी तर काय केलंय, की परमेश्वराची तर काय अस्तित्व आहे हे त्यांना कळत नाही. अज्ञानामध्ये ते उपास दाखवतात, अज्ञानामध्ये विडा ठेवतात, अज्ञानामध्ये गंध लावतात, अज्ञानामध्ये फूल वाहतात. तर त्यांचं व्यवस्था काय? त्यांना कोण बळ देतं? तर अज्ञानाशी माया संबंध त्या सूत्रानुसार त्या ठिकाणी जेवढे अज्ञानाचे कार्य आहेत ते कोण करतं? तर माया ही सर्वात मोठी देवता आहे की त्या सर्व अज्ञानी लोकांचे मनोरथ पूर्ण करते. परंतु परमेश्वराच्या प्रवृत्तीने, परमेश्वराच्या आज्ञेने, परमेश्वराने त्या ठिकाणी तिला निक्षेप त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून परमेश्वराच्या आज्ञेने ती अज्ञानी लोकांचे सर्व कार्य पूर्ण करते. मग ज्ञानी जो आहे तो विधियुक्त परमेश्वराला वंदन करतो की इथे त्याला संबंध आलेले इथले होते किंवा या स्थळाची लीला तो आठवतो. या ठिकाणी श्री गोविंद प्रभूजी महाराज आले, वास्तव्य केलं, निवास केला, ती लीला आठवतो, परमेश्वराची मूर्त आठवतो. आता ही दुसरी परमेश्वराची दुसऱ्या क्रमांक, परमेश्वराचे अवतार म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचे परमेश्वर आहे. तर त्या परमेश्वराची तो लीला आठवतो आणि विधियुक्त स्वामींनी सांगितल्याप्रमाणे सूत्र म्हणून सूत्र आठवून अंतःकरणात आठवून वंदन करतो, लीला आठवून वंदन करतो आणि श्री गोविंद प्रभूजी महाराजांच्या पवित्र सेवा संबंधास माझे दंडवत असं म्हणून तो वंदन करतो. तेव्हा तो स्वीकार आहे, तो ते जे वंदन आहे ते कोण स्वीकार करतं? तर परमेश्वराची जी शक्ती आहे ती कृपा शक्ती स्वीकार करते. म्हणूनच आम्ही संत महात्मे
जे जाणते संत महात्मे आहेत ते तुम्ही उपहार दाखवलेला खात नाही, आम्हाला अन्न नको विचार प्रसाद का घेत नाही, आम्ही त्याला म्हणतो तुझाच काय प्रसाद घेतो, आम्ही आमच्या देवाचे प्रसाद घेत नाही. बरोबर आहे ना? म्हणजे आपल्या देवाला आपण कोण्या हेतूने खाऊ घातलं, कोण्या हेतूने आपण त्यांना नैवेद्य दाखवला हे महत्वाचं असतं. भाव हा महत्वाचा असतो, हेतू हा महत्वाचा असतो. एखादा ज्ञानीने जर त्या ठिकाणी उपहार दाखवला, परमेश्वराला आळवलं, परमेश्वराला आवाहन केलं की आपण यावे मंदिराचे स्वीकार करावे, जसे अभयसाच्या दिडऱ्याचा स्वीकार, महाराजांच्या विचाराचा स्वीकार केला, अभयसाच्या पुळ्याचा स्वीकार केला, पुळ्याचा स्वीकार केला, तसं मध्ये जरी वाचे स्वीकार केला तर त्या क्रियेचा भोग, त्या क्रियेचा स्वीकार कोण करतं? कृपा शक्ती करते. आणि कृपा शक्ती कोणाची आहे? तर ती परमेश्वराची आहे, परमेश्वराच्या संबंधित आहे ती जड शक्ती, परंतु परमेश्वराच्या खोव्यात आहे, परमेश्वराच्या तिजोरीतली आहे, परमेश्वराच्या तिजोरीतली आहे. म्हणून आपण भक्ती कोणाची करतो? परमेश्वराची. म्हणून आपण त्या कृपेने आपल्या क्रियेचा स्वीकार करावा, म्हणून आपण ज्ञानयुक्त उपहार दाखवतो. आणि मग अज्ञानाने दाखवलेला उपहार आहे, समजा श्रीगोविंदवर दाखवला म्हणून त्याचा आम्ही प्रसाद घेत नाही, कारण तो भोग कोणी घेतलेला असतो? तो मायेने घेतलेला असतो. आणि माया ही देवता आहे, देवतेचा प्रसाद आपण घेत नाही, म्हणून आपण आपल्याही देवाचा प्रसाद घेत नाही. आता इतकं सांगण्यापुरते अन्य लोकांना काही ज्ञान नसतं, ते त्याला समजावून सांगावं की बाबा रे, आम्ही यासाठी प्रसाद घेत नाही की प्रसाद म्हणजे काय असतो? तर तो त्यांचा आशीर्वाद असतो. प्रसाद हा प्रसन्न होऊन दिलेला जो असतो त्याला प्रसाद असं म्हणतात. तो त्यांनी खाल्लेला आहे आणि त्याचं उच्चिष्ट ते आहे तो प्रसाद असतो. आणि ज्याचं उच्चिष्ट आपण खातो त्याचे गुण आपल्याला प्राप्त होत असतात. म्हणून पतिव्रता स्त्रिया पूर्वीच्या काळी कोणाचे उष्ट हात नव्हता. स्वामींच्या काळी देखील काही पतिव्रता स्त्रिया स्वामींचा उपास झाल्यानंतर स्वामींचा उच्चिष्ट प्रसाद भक्तजन मागायचे, ते घ्यायचे. मग काही स्त्रिया जर उपहार त्यांना द्यायला गेले तर ते घेत नव्हत्या. का? तर त्या पतिव्रता धर्माचं पालन करीत असायच्या. म्हणून ईश्वर अवतार, त्याला कल्पना नाही की ईश्वर अवताराच्या संत आहेत महात्म्यात ही कल्पना त्यांच्या मनावर आहे, म्हणून ते परमेश्वराचे उच्चिष्ट घेत नव्हत्या. तर असा हा हेतू महत्वाचा आहे. म्हणून आपल्या या पंथाला ज्ञान मार्ग असं म्हणतात. तर ज्ञान मार्ग नाही तर अत्यंत सखोल ज्ञान मार्ग असं आपल्याला म्हणता येईल. तेव्हा सचिन साहेबांच्या सूचनेनुसार भजन सादर केलं. कोणाच वेळ प्रसंग आला काही आठवण सादर करतो. तेव्हा आपण विषय आपला आहे की दृष्टांत, आणि जे टायटल आहे पिक्चर कसा असला पाहिजे नाही का? जे टायटल आहे पिक्चर कसा असला पाहिजे तर ते पिक्चर नाही तर मग टायटल वेगळं पिक्चर वेगळा, तर म्हणून ती पिक्चरचं नाव वेगळं होतं, पिक्चर वेगळा होता असं होतं. म्हणून पुन्हा एकदा डॉक्टर साहेबांना म्हटलं की आपला विषय दृष्टांत आहे, तुम्ही मला कथा करायला लावतात तर मग मी तुम्हाला खूप काही सांगेल, मग त्याचे जोक पण सांगेल, काही शेर पण सांगेल, काही शायरी पण सांगेल, त्या ठिकाणी ती योग्य वाटतं. परंतु आपण विषय घेतला दृष्टांत आणि ती वर हेडी टाकलं ब्रह्मविद्या शास्त्रांत. म्हणून थोडस बंधन येतं असो. काल आपला कोणता दृष्टांत झाला? बंधू आणि भगिनींनो, वज्रकिटकी येतात. वज्रकिटकीचा दृष्टांत तुम्ही काल श्रवण केला. आज आपण दृष्टांत घेणार आहोत, दृष्टांत आकेयाचा. हा दृष्टांत प्रभू श्री चक्रधरांनी विषयी या गावी, आज त्याला इसवी असं म्हणतात, त्या इसवी या गावी रामदेव दादोसाला निरूपण केलेला आहे. स्वामी श्री चक्रधर बाईसा सोबत उत्तरपूर्वेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. रामदेवांना पता लागतो की स्वामी श्री चक्रधर याच वाटेने उत्तरपूर्वेच्या दिशेने गमन करीत आहे. म्हणून ते रामदेव दादोस स्वामींना भेटण्याकरता लगबगीने येतात आणि एका गावामध्ये काही भेट वस्तू स्वामीला देण्याकरता खरेदी करतात. आजही असा जे जाणते लोक आहेत, पूर्वीच्या काळी तर होतच होतं की रिक्त हस्तीने पश्यंती,
राजानां देवतां गुरु रिक्त हाताने रिकाम्या हाताने रिक्त हस्तेन पश्यन्ति राजानां देवतां गुरु राजाला देवतेला आणि गुरुला भेटता येत नाही काहीतरी देऊन भेटावं दुपारी का असेल लवंग का असेल हे देऊन भेटावं आता ज्याच्याकडे काय आहे का नाही त्याने मात्र तसं भेटलं तरी चालतं ठीक आहे म्हणून रामदेव दादा सांगते याची जाणीव आहे की स्वामींच्या भेटीला जर जायचं आहे काही खावं म्हणून ते काही दुकानातून पदार्थ घेतात स्वामी चालता चालता थांबलेले आहेत इसरीला थांबलेले आहेत मेहकर जो गाव आहे आपण सर्वांनी बघितलं असेल कदाचित कारण आजकाल बरेच लोक तानमंदिराला जात असतात कारण आर्थिक सुबत्ता आता तिकडे तिकडे झालेली आहे पूर्वीसारखं राहिलेलं नाही की आपल्या गावाने आपण असं नाही राहिलं आजकाल सगळं जग हे आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला बघायला मिळतं म्हणून प्रत्येक माणसंही देखील आपल्या द्रव्याचा उपयोग धर्माकरता करतात आणि स्थानवंदनाकरता करतात तर आपण सर्वांनी कदाचित बघितलं असेल बघितलंय का आपण गाव बऱ्याच लोकांनी बघितलेलं आहे तुम्ही थोडं जोरात हो म्हटलं तर मलाही पण हो म्हणता येईल मी पण नाही नाही म्हणत तर या इसवीला स्वामी चक्र थांबलेले आहेत पायीसा एका मठामध्ये स्वयंपाकाला लागलेले आहेत आणि स्वामी चक्रधर महाराज फिरण्याकरता निघालेले आहेत तळ्याच्या पश्चिम भागाकडे पिंपळाच्या खाली स्वामी चक्रधर बसलेले आहेत त्या ठिकाणी रामदेव दादांची स्वामींची भेट होते दादो स्वामी चक्रधरांना भेटीला आणलेले वस्तू अर्पण करतात आणि क्षेमादिन स्वामी चक्रधर महाराज त्यांना देतात आणि तळ्यामध्ये वर्धा तळ्याचा तळ आहे तलाव त्यामध्ये ते पोहायला जातात कदाचित त्यांना पोहणं येत असेल भाऊसाहेब ते करू शकले नाही परंतु पाण्यामध्ये ते जाऊ शकतात तिथं पोहण्याकरता त्या तलावामध्ये प्रवेश करतात स्वामी चक्रधर काठीवर बसलेले आहेत आणि पोहता पोहता त्यांना कमळाची फुलं दिसतात कशाची फुलं कमळाची फुलं दिसतात आणि ते कमळाच्या फुलाकडे पाहून त्यांना इच्छा होते की ही फुलं स्वामींना आपण अर्पण करावी म्हणून ते स्वामींना विचारतात की जीजी मी तुमची या कमळाच्या पुष्पाने पूजा करू तर म्हणतात हो का स्वामींना विचारतात की काढू कशाने आता ते स्वतः पाण्यात उतरलेले आहेत स्वामींना विचारतात ते काढू कशाने तर म्हणतात आकड्या करून काढा आकडे काढतात आणि ते काढतात आणि मग ज्याप्रमाणे आपण आजकाल बघतो अधिकरणाची पूजा आपण बघितलेली आहे साष्टांग पूजा आपण बघितलेली आहे त्याप्रमाणे रामदेव दादो स्वामी चक्रधरांची कमळाच्या पुष्पाने साष्टांग पूजा करतात म्हणजे श्री मुकुट माळ गळदंडा माळ बाहू भूषणे हातसरे या सर्व अंगी सुद्धा ते करतात आणि स्वामींना अर्पण करतात पूजा झाल्यानंतर मग खऱ्या हेतूवर येतात पूजा झाल्यानंतर मग ते खऱ्या हेतूवर येतात की म्हणतात की कारण त्यांच्याबद्दल असं मत आहे ते असं म्हणतात स्वामींना स्वामी त्यांना म्हणतात की हे तर ब्रह्मविद्या एक असेल ते तुम्ही घ्या तर रामदेव दादा काय म्हणतात की आपली ब्रह्मविद्या रायाराणी करावी तुमच्याजवळ जी ब्रह्मविद्या आहे ना ती तुम्ही राजाला सांगा राणीला सांगा आम्ही ते विद्या मार्ग घेऊ आमचे ते देवतेचा विद्या मार्ग आहे देवतेचं ते कारण ते विद्यावंत होते त्यांची मर्यादा तिथपर्यंतच होती तर ते काय म्हणतात की आमची विद्या मार्ग निरूप आहे पूजा झाल्यानंतर मग ते स्वामींना काय म्हणतात की एक कमळाचं पान स्वामीजी चक्रधरासमोर राहतात आणि म्हणतात की तिची माझं कोळ पुरुष उदाहरण द्यावा म्हणजे माझा जो सिद्ध पुरुष आहे मी याची आराधना करतो तो मला उदाहरण द्या म्हणजे काढून द्या स्वामीजी चक्रधर महाराज त्यांना म्हणतात की आजकालचे आचार्य आजकालचे पंडित केवळ एका देवतेच्या भरोश्यावर एका देवतेच्या भरोश्यावर आचार्य होऊन वर्तत असतील म्हणजे आचार्य तुम्ही होतात गावामध्ये नगरामध्ये इकडे तिकडे सगळीकडे मिळतात देवता चक्र निरोगिता पृथ्वी यसनी कळी आणि मेरू यसनी कळी नको म्हणजे देवता चक्र इतकं मोठं आहे एवढं लांब लचक आहे एवढं विस्तीर्ण आहे की या पृथ्वीची जर पाठी केली आणि मेरू पर्वताची जर रेखणी केली तर ती देखील पुरणार नाही एवढं विशाल आणि मोठं देवता चक्र आहे स्वामी येशू त्या ठिकाणी दादो सालांनी पण आपल्याला सांगितलं आहे मग कोळ पुरुष उदाहरण दिल्यानंतर दादोस काय करतात की तो कोळ पुरुष कागळी म्हणजे कागदावर उतरवतात आणि मग नंतर ताम्रपत्रावर देखील ते उतरवून घेतात मग अशा प्रकारे त्या ठिकाणी स्वामीजी चक्रधर महाराजांनी त्यांना
रामदेव दादोसांना हा दृष्टांत निरूपण केलेला आहे खाजी आहे. खाजी म्हणजे काय तर आमच्या लहानपणी आम्ही जेव्हा समजतातला होतो गावी होतो तेव्हा फक्त आठवड्याचा एकदा बाजार भरायचा आणि मग आम्ही बाजारात गेलो की खाजी आणायची. खाजी तर म्हणतात खाजी. खाज्यात काय असायचं मुरमुरे ते बेसनाच्या लांब लांब त्यामध्ये खाजी म्हणजे आपण उदाहरण घेऊ की चिवडा त्याने आपण नाश्ता करतो ते खाणे. तर हा खाज्याचा दृष्टांत प्रभू श्री चक्रधरांनी रामदेव दादोसाला निमित्त करून आपल्याला सांगितलेला आहे आणि देवता चक्राचं वर्णन देखील स्वामी चक्रधरांनी आपल्याला या सूत्रामध्ये निरूपण केलं आहे की इतकं मोठा देवता चक्र आहे की या पृथ्वीवर लिहिता लिहिता संपूर्णपणे देवता चक्र संपणार नाही. तर दृष्टांत खाज्याचा खादरिया म्हणजे आता आपल्याला जेवणाला वेळ आहे 12 वाजता आपण जेवतो 1 वाजता आपण जेवतो. मग सकाळी रोज आपण काय करतो आपल्या घराचे जर सदस्य असतील तर पोहे करतो, उपमा करतो, दही करतो, पराठा करतो, लोणी करून लोणी खातो. आम्ही खातो म्हणून म्हणतो. आणि जर पाहुणे आले समजा आपले कुठला कार्यक्रम असला मग आपण काय करतो नाश्त्याला चिवडा बुंदी करतो ना त्याला काय म्हणतात खाजी. खाजी खादरिया शुद्धानी वृत्ती तर होय. तेवढ्यापर्यंत आपली भूक ही क्षमते शांत होते पण भूक नव्हते भूक मात्र जात नाही. तथा तृप्ती नव्हे म्हणजे असं काहीतरी आपण खाल्लं असं वाटतं का आपल्याला तृप्ती आपली होत नाही. तृप्ती कशाने होते ते जेवण केलेले तो दृष्टांत पुढे आहे. तैशी इंद्राधिकाची फळे आणि म्हणतात की तैशी इंद्राधिकाची फळे कर्मभूमी अष्टदेवनी अंतरा आणि इंद्र हे चौथं पद आहे. आणि तिथपर्यंत जर आपण स्वामी चक्रधरांच्या म्हणण्यानुसार गणना केली तर 33 कोटी होतात. कर्मभूमी जास्त होतात कारण 33 कोटी संख्या ही इंद्राधिकाचीच आहे. 13 कोटी कर्मभूमीची 13 कोटी अष्टदेवची 13 कोटी अंतरा आणि 33 कोटी इंद्रस्थानाची संख्या आहे. म्हणून आपल्या या हिंदू 72 कोटी देवता होता. तर एकट्या 33 कोटी देवता ही इंद्राधिकाची संख्या आहे. तर मग ही खाणे म्हणजे काय तर चिवडा खाणे जेणेकरून आपली भूक जात नाही तृप्ती होत नाही. म्हणजे इंद्राधिकाची फळे तुम्हाला प्राप्त झाली. आता इंद्राधिकाची फळे कशाने प्राप्त होतात मागच्या वर्षी तुम्ही ऐकलं असेल. इंद्राधिकाची फळे कोण्या युगात प्राप्त होतात आणि कशाने प्राप्त होतात. द्वापरी या हा धर्म द्वापर युगामध्ये 100 यज्ञ जो करतो त्याला मग इंद्राधिकाची प्राप्ती होते. आता या कलियुगामधल्या कोणत्या अधिष्ठात्री देवता आहेत तर खालच्या देवता कर्मभूमी अष्टदेवनी अंतरा या 3 स्थानीच्या देवता या कलियुगावर त्यांचं सामर्थ्य आहे. कलियुगावर त्यांचा हक्क आहे. जे तुम्ही पूजा करता जिथे कुठे तुम्ही पूजा आरंभ करता तिथे त्या देवता येतात त्याचा भोग त्या घेतात. त्यांची सत्ता या कलियुगावर आहे. तर या कलियुगामधला धर्म स्वामींनी सांगितला आहे की तीर्थक्षेत्र व्रत आणि दान हा जो धर्म आचरेल त्याला या खालील 3 स्थानीच्या देवतेची प्राप्ती होते. चांगल्या प्रकारे आचरणात रंतराळ देवते होते, मध्यम प्रकारे आचरणात अष्टदेवते होते आणि कणेश प्रकारे आचरणात कर्मभूमीच्या देवतेची प्राप्ती होते. परंतु द्वापर युगामध्ये आपण महाभारतामध्ये बघितलं यज्ञ करायचे ना. जो मनुष्य 100 यज्ञ करेल आता 100 यज्ञ सामान्य माणसाकडून काही होत नाही. जे राजे आहेत जे चक्रवर्ती आहेत त्यांच्याकडे सर्व सामुग्री आहे संपत्ती आहे ते मात्र करू शकतात आणि ते त्या माणसांनी 100 यज्ञ केलेले आहेत. परंतु देवतेची जी भक्ती आहे ती कशी आहे तर टार्गेट पूर्ण आहे. टार्गेट जर पूर्ण झालं नाही तर देवता आपलं फळ देत नाही. याला उदाहरण आपल्याला आपण बघू शकतो की पंडू राजा पंडू म्हणजे पांडवांचे पिता यांनी आपल्या जीवनामध्ये किती यज्ञ केले 99 यज्ञ केले आणि 100वा यज्ञ पूर्ण होण्याच्या आधी त्यांचं देहावसान झालं. ते करू शकले नाहीत पूर्ण. मग श्री कृष्ण चक्रवर्ती महाराजांनी त्या पांडवाकडून राजसूय यज्ञ नावाचा एक 100वा यज्ञ करून घेतला. त्याचं पुण्य त्या पंडू राजाला दिलं आणि त्यांची त्या दुःखातून मुक्तता केली. तर देवतेची जी भक्ती आहे ती कशी आहे टार्गेट पूर्ण आहे की जे तुम्ही ठरवलेलं आहे ते तेवढं तुम्हाला पूर्ण करावं लागेल. जर नाही केलं तर प्रत्यवाय नावाचे धर्म तुम्हाला भोगावे लागतात. म्हणजे प्रायव्हेट नोकरी आणि सरकारी नोकरी.
प्रायव्हेट नोकरीमध्ये तुम्हाला 12 तास काम करावंच लागेल, जेवढं टार्गेट आहे तेवढं ते पूर्ण करावंच लागेल, तेव्हा ते तुम्हाला पगार देतील. नाही तर 1 तास कमी 2 तास कमी वेळ काढतात, दिवस काढतात. परंतु परमेश्वराची भक्ती तशी नाही. परमेश्वराची भक्ती कशी आहे तर गंध लावणं, आधी आपण गंध लावतो, मग पुष्प वाहतो, मग विडा वाहतो. पण आधी जर विडा व्हायला तर कोणते नरक निष्पन्न होत नाही, आणि मध्ये झाड व्हायला तर कोणती नरक निष्पन्न होत नाही. स्वल्प मपेष्ट धर्मश्च, स्वल्प आणि अल्प परमेश्वरासाठी जर तुम्ही केलं तर त्रायते महत्व भया, तुम्हाला महत्व भयापासून परमेश्वर तुमचं रक्षण करतो. म्हणून परमेश्वराची भक्ती काय आहे, सोपी आहे, साधी आहे, कठीण नाही. कठीण कोणाला आहे, जे पिणारे आहेत त्यांच्यासाठी कठीण आहे, जे खाणारे आहेत त्यांच्यासाठी कठीण आहे, अन्यथा काही कठीण नाही. म्हणून आजची जी देवता भक्ती आहे ती देवता भक्ती नाहीच. म्हणजे यथा शास्त्रानुसार ते भक्ती करीत नाही. आला देव तर केला देव, तिथलं मंदिर तर जोडला, मग ते कोणाचे असो. परंतु आपण जाणीवपूर्वक भक्ती करतो, आणि जाणीवपूर्वक आपल्याला माहित आहे की आपल्याला निश्चितपणे परमेश्वर स्वामी श्री चक्रधर आपल्याला नरकाला जाऊ देणार नाही. नाही आपण मोक्ष जोडला तरीही चालेल, परंतु आपल्याला नरकाला मात्र जाऊ देणार नाही. कारण या कलियुगामध्ये ज्या जीवाचा जन्म होतो त्या जीवाला 60 लक्ष वर्ष चौकडी नरक भोगावे लागतात. आता तुम्ही म्हणता 60 लक्ष वर्ष कुठून आणले बाबा, तर तुम्हाला सांगतो की पहिलं जे युग आहे कृतयुग, त्याचं आयुष्य आहे 32 लक्ष वर्ष. कृतयुगाचं आयुष्य किती आहे, 32 लक्ष वर्षाचं. त्यानंतर जे त्रेतायुग आहे त्याचं आयुष्य आहे 16 लक्ष वर्षाचं. त्यानंतर जे युग आहे द्वापरयुग त्याचं आहे आयुष्य 8 लक्ष वर्षाचं. आणि या कलियुगाचं आयुष्य आहे 4 लक्ष वर्षाचं. बेरीज करा, घरी गेल्यावर 60 होऊन जातात. 60 लाख वर्षाची चौकडी आहे. मग ज्याचा जन्म झाला या कलियुगात होता, जन्माला मेला तरी त्याला ती चौकडी आक्षेपते, त्याला ती चौकडी भोगावी लागते. म्हणजे हे कलियुग संपेपर्यंत जर तुमचा उद्धार नाही झाला तर निश्चितपणे त्या चौकडीला आपल्याला जावं लागतं. आता जे नरक भोगून राहिले त्यांची सुटका मग एक कलियुग संपल्यानंतर होणार आहे, आणि नवीन जीवाचं चक्कीमध्ये फिशिंगसाठी टाकणार, जुने जे जळून झाले ते बाहेर निघणार आहे. तर अशा प्रकारे हे नरक आपल्याला भोगावे लागतात. म्हणून हे नरक तुम्हाला चुकतात, याला स्वामींनी सूत्र सांगितलेलं आहे. कोणत्या दादा सूत्र, कोणतं सूत्र आहे मला आठवण नाही राहिलं म्हणून तुम्हाला विचारतो. जो विपरीत वेदी आहे त्याला विपरीत वेद आहे. विपरीत म्हणजे कशावर विपरीत, तर अनेक असलेले देवी देवतांचे जे धर्म आहेत त्यावर जो विपरीत आहे त्याला हे चौकडीचे नरक चुकतात. मग त्या कर्मरागीचे जेवढे धर्म आहे, देवी देवतांचे धर्म आहे, त्या विपरीत कोण आहे, कोण आहे तर ईश्वरीचा जीव आहे. ईश्वरीच्या जीवाला माहित आहे की मला परमेश्वराची भक्ती करायची आहे. अनंत जन्मामध्ये, अनंत युगामध्ये, अनंत देहामध्ये मी या देवतेची भक्ती करून चुकलो आहे, परंतु मला मोक्ष मिळालेला नाही, माझी मुक्तता झाली नाही. तसं स्वामी श्री चक्रधर म्हणतात की अरे अनंत जन्म तुझी वाया गेली, म्हणतात ना स्वामी, एक जन्म मला तू देऊन पहा. म्हणून आपला जो उपदेशी आहे तर ईश्वराचा आहे. नुसतंच केवळ नावाचा उपदेश आहे, कमीत कमी त्याची बुद्धी तरी असायला पाहिजे की जेवढे काही धर्म आहेत ते कसे आहेत तर हे दुःखदायक आहे. इंद्राच्या पदाला जरी गेले तरी तिथेही दुःख आहे, धाडक्षेद आहे. धाडक्षेद कुठपर्यंत आहे तर कैलास वैकुंठ पर्यंत तापस्पर्श येत आहे. कैलास वैकुंठ पर्यंत दैत्याच्या धाडी येतात, युद्ध होतं, हार जीत फैसलाच होतो. तर तिथे गेलेला जीवात्मा सुखी नाही, त्यालाही मानसिक दुःख आहे. परंतु ईश्वराचा एक धर्म असा आहे, परमेश्वराचा एक धर्म असा आहे की त्याला प्रथम पासून पहिल्या पायरीपासून घेऊन तर शेवट जायपर्यंत एक प्रकारची स्वस्थता आहे. कोणती स्वस्थता आहे की कमीत कमी मी नरकाला जाणार नाही, ही स्वस्थता त्याला निश्चितपणे आहे की मला स्वामी चक्रधर नरकाला जाऊ देणार नाही. म्हणून जो या चौकडीच्या धर्मावर विपरीत आहे त्याचे चौकडीचे नरक चुकतात. आणि मग तुम्ही सर्व नाही जरी मोक्षाला गेले तर निश्चितपणे स्वामीजी चक्रधर तुमचे चौकडीचे नरक 60 लाख वर्ष 60 लक्ष वर्ष नरक भूमी ही सोपी गोष्ट आहे. 60 मिनिटांमध्ये आपण किती
बाहेर होऊन जातो, तर 60 लक्ष वर्ष हे देशभर नरक जाणार आहे. या उनी नित्य नरक परिसावे. नित्य नरक तुम्हाला सांगितले की ते किती मोठे असतात आणि किती दिवस आणि किती सृष्टी बनतात ते भोगावे लागतात. म्हणून या ज्ञान मार्गामध्ये जो आला तो सोन्याहून प्लॅटिनमहून महत्त्वाचा आहे. तो सोन्याहून पिवळा आहे, प्लॅटिनम पेक्षा तो चकाकणार आहे. कोण्या अर्थाने? तर ते तुमच्या भाग्याच्या अर्थाने. तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला ईश्वर धर्म प्राप्त झालेला आहे. सर्व ईश्वर धर्मामध्ये प्रत्येक युगाचं प्रत्येक देवतेच्या धर्माचं ज्ञान तुम्हाला मिळतं. परमेश्वराचं ज्ञान देखील परमेश्वर सांगतात. अन्य वृत्तीमध्ये परमेश्वर आपल्याला देवतेची व्यावृत्ती सांगतात. चैतन्य आपण देवता सांगतात आणि त्या पलीकडे असलेला परमेश्वर तो देखील तुम्हाला सांगतात. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला जायचं कुठे आहे. माळी काळाच्या दृष्टांताप्रमाणे परमेश्वराने ज्ञान सांगितल्यानंतर आपल्याला जायचं कुठे आपण आपलं ठरवायचं आहे. तैशी इंद्राधिकाची फळे. तैशी इंद्राधिकाची फळे च्युत म्हणते आणि दुःख रूपे. कशी आहे इंद्राधिकाची फळे? च्युत म्हणतो आणि दुःख रूप. च्युत म्हणजे द्वापर युगामध्ये माणसाचं आयुष्य हे 1000 वर्षाचं असतं. आता 1000 वर्षापर्यंत त्यांनी 100 यज्ञ केले म्हणजे त्याला इंद्राची प्राप्ती झाली. तर ती किती दिवसाकरता झाली? तर ती 10पट त्याचं फळ मिळतं. म्हणजे 10,000 वर्ष तो इंद्राच्या मूर्तीमध्ये पावन होतो, स्वतःला इंद्र समजतो. हे सर्व राज्य माझं आहे. मग ते ब्रह्मा उर्वशी नृत्य सगळ्याचा आनंद तो घेत राहतो. परंतु ते 10,000 वर्ष संपल्यानंतर काय? कारण वर्ष ते संपणारच आहे. आज नाही उद्या कधी ते संपणारच आहे. पण ते 10,000 वर्ष संपले की मग मात्र त्याला कर्मानुसार पुन्हा त्या देवता ढकलून देतात की पुढे चला बाबा, तुमचा आता नंबर झाला, तुमचा डावडा झाला, चला पुढे राहता. लहानपणी होईपासून डावडा यात्रेमध्ये ते भोपाळे यायचे, त्याला आपण डावडा करायचं किंवा एखादा सायकल पण नसायची लहानपणी, तर अरे बाबा ते कॅरियर बसून तसा डावडा झाला तुमचा 10,000 वर्षाचा की मग तुम्हाला पुढच्या मार्गाला जावं लागतं, पुढच्या क्रमाला तुम्हाला मार्गस्थ व्हावं लागतं. तर तैशी ब्रह्मा खाजे खाल्लेली म्हणजे चिवडा खाल्ल्याप्रमाणे इंद्राधिकाची फळे आहेत. काय खाल्ल्याप्रमाणे? चिवडा खाल्ल्याप्रमाणे. ते जेव्हा पाहुणे जेवायचं तेव्हा चिवडा असतो. अशा वेळेला आपले भूक जात नाही, म्हणता येत नाही. म्हणलं तर काय माणसं एवढ्या नाश्ता असं होतं ना. म्हणजे आहे ते खाऊन शांत बसावं लागतं. तर हे आपल्याला कळावं इंद्राधिकाची फळे नेमकी कशी आहे हे समजण्याकरता स्वामी श्री महाराजांनी रामदेव दासोबांनी पण आपल्याला आधी याचा दृष्टांत निरूपण केला की आजे गाजऱ्या सुधानी वृत्ती तर होय पर भूक नव्हे तथा तृप्ती नव्हे. तैशी इंद्राधिकाची फळे च्युत म्हणते आणि दुःख रूप. तीन दृष्टांत आपल्याला लागोपाठ घ्यायचे आहेत कारण ते एका संदर्भातले आहेत. आमच्या भाषेत त्याला सरळ असं म्हणतात की एकाच विषयाचे तीन दृष्टांत आहे. आपल्याला ते तीन दृष्टांत आपल्याला घ्यावे लागतात. हा दृष्टांत रामदेवाला इसवीला स्वामी श्रीधरांनी निरूपण केलेला आहे. इंद्राधिकाची फळे कशी असतात हे सांगण्याबद्दल आणि सोबत महत्त्व पण सांगितली की देवी देवतांचा विस्तार जर तुम्हाला सांगू गेलं तर पृथ्वी एवढी पाठी आणि मेरू पर्वत एवढी देखील पुरत नाही. तर पुढील दृष्टांत आहे दृष्टांत अन्नाचा. हा दृष्टांत स्वामी श्री चक्रधर महाराजांनी 22 प्रती निरूपण केलेला आहे की अन्न म्हणजे आपण जे दुपारचं जेवण करतो, संध्याकाळचं जेवण करतो, ज्यामध्ये भात आहे, चपाती आहे, वरण आहे, त्याला आपण अन्न असं संबोधतो. तर हे अन्न ग्रहण केल्याने काय होतं? अन्न जेवलीय म्हणजे अन्न खाल्ल्यानंतर आता खाद्याच्या दृष्टांतामध्ये काय झाली काय ऐकलं आपण की भूक न होते, भूक आपली क्षमत नाही, तथा तृप्ती पण आपली होत नाही. आता या अन्नाच्या दृष्टांतामध्ये काय होतं तर अन्न जेवल्या भूक तरच आहे, भूक आपली शांत होते
आपली क्षुधा शांत होते. तथा तृप्ती होय, म्हणजे आपल्याला 4 तास 5 तास 6 तास काय होतं, तृप्ती होते, आपल्याला तरतरी वाटते. अन्नमय प्राण, प्राणमय पराक्रम करायला आपण सिद्ध असतो. जर अन्न खाल्लंच नाही तर दिवसभर बाया काम करतील कशा? दिवसभर बायांना काम करावं लागतं, माणसांना दिवसभर आपले व्यापार करावा लागतो. तर याकरता गरज कशाची असते, तर अन्नाची. अन्न खाल्ल्यानंतर आपल्याला आपली भूक शमते आणि तृप्तता देखील आपली होते. पर अमरान विजय, जेवण केल्याने कोणी अमर झाले का? किती अन्न खाल्लं आपण जन्मल्यापासून तर मरेपर्यंत कोणी अमर होतं का? नाही. तर तो अमर होऊ शकत नाही. तैसे चैतन्य फळ, याला चैतन्य फळाची उपमा स्वामी चक्रधर महाराजांनी दिली आहे. जेवणाला कशाची उपमा दिली आहे, तर चैतन्य फळाची, म्हणजे सगळ्यात मोठी जी देवता आहे माया, त्या फळाची उपमा स्वामी चक्रधरांनी या अन्नासोबत त्याची सांगड घातलेली आहे. तैसे चैतन्य फळ म्हणजे मायेचं जे फळ आहे ते मोक्षतुल्य तर होय, म्हणजे मोक्षाच्या समान आहे. तुम्हाला सांगितलं होतं मागं की समान कसं आहे, कोण्या अर्थाने समान आहे, विसरलात की आहे आपण. कोण्या अर्थाने समान आहे, मोक्षतुल्य, ब्रह्म्या सद्ब्रह्म्याच्या समान आहे. कोण्या अर्थाने? अनर्गरत्नाचा उद्यम आहे ते भाऊ आपला, आणि त्या अनर्गरत्नापैकी कमीत कमी कवळे तरी यांच्या पदरात पडावे अशी आपली अपेक्षा. आता हा जो प्रश्न आहे, हा जो निर्माण झालेला प्रश्न आहे, तुम्हाला सांगितलं, मी सांगितलं म्हणजे प्रमुखीतून सांगितलं की मायेचं जे फळ आहे, मायेची जी गोडी आहे ती कशी आहे, सद्ब्रह्माच्या बरोबर आहे. गोडीच्या अर्थाने सद्ब्रह्माचं आणि मायेचं एक सारखेपण आहे. परंतु काय आहे, चैतन्य फळ मोक्षतुल्य तर होय, पण च्यूत मंत्र काय आहे, तर तिथून पतनत्व आहे. आज ना उद्या तिथून आपल्याला खाली यावं लागतं. चैतन्य देवतेची प्राप्ती आपल्याला कशाने होते, तर प्रथम युग जे आहे कृतयुग, त्या युगामध्ये आत्मोपास्ती हा धर्म आहे. स्वामी चक्रधरांनी सांगितलं की आत्मोपास्ती हा धर्म आहे. आता आत्मा म्हणजे कोण, त्याची उपास्ती म्हणजे काय, तुम्हाला कल्पना असते, सांगायची गरज नाही, बरोबर ना? आहे का कल्पना? हो की नाही? नाही. तर आत्मा म्हणजे संलग्न, आणि त्याची उपास्ती म्हणजे त्याची उपासना करणे. ज्याप्रमाणे रामदेव दादोसांना आपल्या या शरीरामध्ये, आपल्या पिंडस्थेमध्ये देवतेची पिंडस्था प्रकाशते, तशी त्या कृतयुगामध्ये हा संलग्न त्या जीवात्म्याला प्रकाशतो. आणि हा धर्म कोणाचा आहे, हा मायेचा धर्म आहे. प्रथम युग, प्रथम देवता. युग कोणता आहे, प्रथम म्हणजे पहिले युग आहे, आणि त्या युगावर कोणाची सत्ता आहे, तर सगळ्यात मोठी जी देवता आहे त्या मायेची सत्ता आहे. आणि मग हा आत्मोपास्ती धर्म आपण आचरला, आणि त्या कृतयुगीच्या मनुष्याचा वय किती आहे, तर 1 लक्ष, 1 लक्षापासून. परंतु सुविधा अशी आहे, अत्यंत महत्वाची सुविधा आहे, खूप छान सुविधा आहे. तर ती कोणती, की जेवायचं काम नाही, झोपायचं काम नाही, अष्ट स्वभाव नाही, लग्नीला गेलंच पाहिजे, स्वभावाला गेलंच पाहिजे असं काही नाही. कारण जेवण नाही तर काही बाकीचे उद्योग नाही. आणि काही युगातल्या माणसाला, द्वापरयुगातल्या माणसाला, त्रेतायुगातल्या माणसाला हे सर्व अष्ट स्वभाव आहे, आणि म्हणून हा सर्व उद्योग आपल्या मागे लागलेला आहे. म्हणून आपलं उद्धरण कार्य कमी होतं, त्याला आपण वेळ देऊ शकत नाही. आणि कृतयुगातली माणसं मात्र निश्चितपणे पूर्णपणे देवतेचा धर्म आचरतात किंवा परमेश्वराचा धर्म आचरतात, परंतु जे आचरतात ते मात्र शुद्ध सोन्यासारखं आचरतात. ते एकूण कृतयुगामध्ये जीवात्मे जास्तीत जास्त उद्धरले जातात. परंतु पक्षकार असं म्हणतात, पक्षकार म्हणजे यांनी स्वामी श्री चक्रधरांच्या वचनावर टीका लिहिली आहे, त्याच्यावर आपल्याला मत मांडले, त्यांना पक्षकार असं म्हणतो, भाष्यकार म्हणतो, की ते म्हणतात की उपसाने विन आतीच कृतयुगीचाही आदतो. म्हणजे जीव इतका भारी आहे, इतका भारी आहे, इतका भारी आहे की जेवायचं काम नाही, झोपायचं काम नाही, लग्नाचं काम नाही, भय नाही, निद्रा नाही, हे अष्ट स्वभाव नाही, तरी देखील परमेश्वराला काही ना काही गुन्हे व काही ना काही दोष त्याचे आपल्या पोटात घालावेच लागतात, त्याशिवाय त्याचं उद्धरण होत नाही, असं पक्षकाराने आपल्याला म्हटलेलं आहे. तर असा हा भारी जीवात्मा
परमेश्वराने आपल्या भारी जीवात्म्याची निवड केलेली आहे. कारण परमेश्वराला भारी वस्तू पाहिजे, परमेश्वराला हलकी फुलकी वस्तू पाहिजे नाही. कारण परमेश्वराला आनंद द्यायचा आहे, तर काही हलक्या फुलक्या वस्तू देऊ का? भारी वस्तू देऊ ना. आणि सगळ्यात भारी कोण आहे? हा जीवात्मा. उद्या काय करेल याची काही गॅरंटी नाही. ज्ञान झाल्यावर ज्ञान टिकवेल की नाही याची गॅरंटी नाही. मी सांगितलेलं काम करेल की नाही हे परमेश्वरालाही गॅरंटी नाही. माणिक दंडी मार्गी नातोबा स्वामी श्री चक्रधर महाराज रस्त्याने जात आहे. जाता जाता नातोबाची प्रवृत्ती बदलली. म्हणे हे तुमची घोंगडी, हे तुमची परवटली, घ्या मी चालतो. अरे देव म्हणतात अरे ते बाई साहेब की मी एकटा, तू हे सामान सर्व सोडून चालला, ते घेणार कोण देणार कोण ते मला काही माहिती नाही, मी चाललो. असा हा भारी जीवात्मा. म्हणून याचं उदाहरण देखील भारी आहे, पचायला जड आहे, हेवी जेवण आहे, हेवी खाणं. आणि या भारी जीवात्म्याची निवड परमेश्वराने केलेली आहे. तर तो परमेश्वर किती भारी असेल? तो परमेश्वर सगळ्यापेक्षा भारी आहे. त्या परमेश्वराला एक माहित आहे की आज ना उद्या माझ्याशिवाय याचं गत्यंतर नाही, हे परमेश्वराला माहिती आहे. परंतु आपलं सँडविच होतं, काय होतं? आपलं सँडविच होतं. परमेश्वराला उद्धरण्याची प्रवृत्ती आहे, परंतु आपण त्या परमेश्वराकडे बघत नाही. परमेश्वराला आपल्याकडे आपल्याला जीवाला परमेश्वराला आपल्याकडे बोलण्याची इच्छा आहे, परंतु आपण त्याच्याकडे जातच नाही. जातो का? साधेला स्वामी हात देतात. स्वामी उंचावर बसलेले, साधा स्टूल आहे, शरीराने स्टूल आहे, तिला वर चढता येत नाही. स्वामी हात देतात, हात मला काही नखायला लागतं, साधा वर. स्वामी त्या ठिकाणी म्हणतात की ऐशीची काळजी घ्या, तुम्हाला या भावसंसारातून काढू. कारण पंडिताला आपण स्वामींनी असं म्हटलं की येत अनुसार ऐशीची काळजी घ्या. परंतु जीवात्मा मात्र इतका भारी आहे की परमेश्वर अवताराने सांगितल्यावर ऐकत नाही. तर बाबाने सांगितलं काय ऐकणार आहे? ऐकणार आहे का? नाही. इथून घरी गेले की होणार ना असं. परंतु काय आहे की आपलं जे ज्ञान आहे ते काय आहे? ते खंड ज्ञान आहे. ऐकलं होतं ना मागच्या वर्षी? खंड ज्ञान आहे. आपण विसरतो, आपले ज्ञान खंड ज्ञान आहे. म्हणून आपल्याला पुन्हा 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 उजळणी करून द्यावी लागते. आणि मग हे अंत तरी निघेल. दृष्टांत जोडलेल्या बालकाचा आहे की एक माता आपल्या बालकाला स्तनपान करविते, ते बालक उलटी करतं, पुन्हा पाचते, पुन्हा उलटी करते, पुन्हा पाचते, पुन्हा उलटी करते. मग सेरिया झाल्यामध्ये आहो हे डोळकीत आहे तर का पाहिजे येशील? हे तुझं उलटी करू राहिलं बालक पुन्हा पुन्हा, त्याला तू स्तनपान का करते? ती माता म्हणते की हे अंत तरी लिहिलेल, म्हणजे कमीत कमी दुधाचा ओलावा तर राहील. तसं आपलं काम आहे की नाही कमीत कमी तो ओलावा, एखादा शब्द काही पडेल, एखादा शब्दाचा प्रभाव पडेल. सांगता येत नाही नेणं कोणाची कशी संस्कार, कोणाचे कशी कोणाला कोण्या शब्दापासून परमेश्वराकडे आवडी निर्माण होईल. आणि आम्ही आमचं सांगायचं काम करतो, तुम्हाला परमेश्वराकडे योजण्याचं काम करतो. परमेश्वराकडे तुम्ही लागले पाहिजे, परमेश्वराचा आठवण तुम्ही केला पाहिजे, परमेश्वराला तुम्ही एवढा आठवलं पाहिजे की त्या परमेश्वराला तुम्ही एवढे प्रिय झाले पाहिजे की त्या परमेश्वराने तुम्हाला आठवावं. आणि मग आठवल्यानंतर तुम्हालाही वेदाचं संचरण व्हावं, तुमच्या आवडी निर्माण व्हावी, याकरता हा उद्यम आहे. आणि तो उद्यम मी करत नाही, तर हे श्री गोविंद प्रभू सेवा मंडळाचे सदस्य करत आहेत. तेव्हा कृपा खऱ्या अर्थाने त्यांच्यावर करणार आहे, माझ्यावर नाही. तर मायेचं फळ देखील प्राप्त आपल्याला झालं, चैतन्य मायेचं फळ. तर ते कशाने प्राप्त होतं? तर आत्मोपास. आत्मा म्हणजे संलग्न. आता हा संलग्न कोण आहे? तर तो मायेचा अंश आहे, मायेचा तुकडा आहे, मायेचा पुत्र आहे. आणि तो आपल्या सोबत सदा सर्वकाळ असतो. तो कुठपर्यंत असतो, कधीपर्यंत असतो? तर जोपर्यंत तुम्ही मोक्षाला जात नाही तोपर्यंत हा संलग्न मायेच्या स्वरूपात जात नाही. का? तर तो तुमचा वाटाळ्या आहे, तो तुमचा पथदर्शक आहे, तो तुमचा इंडिकेटर आहे. तुम्हाला जीवाला काहीच समजत नाही. जीव कसा आहे? तर नुसता पेंदे आहे, त्याला काहीच करता येत नाही. की सुख दुःखाचं ग्राहक फक्त या ठिकाणी आहे. सुख भोगू शकतो, दुःख भोगू शकतो, परंतु कर्ममालिकेचं ज्ञान नाही. कुठे जावं, काय करावं याचं ज्ञान नाही. या सर्वाचं ज्ञान कोणाला आहे? तर त्या संलग्न सोबत जो संलग्न दिलेला आहे
परमेश्वराच्या प्रवृत्तीने मायेने आपल्याला संलग्न लावलेला आहे. तो मायेचा अंश आहे. तो सर्व तुम्हाला सांगतो. तुमचं नुकसान करून घ्यायचं हे त्याला माहित आहे. तुमचं नुकसान यामध्ये होणार आहे तर तो ते तुम्हाला करायला लावतो. कारण ते तुमच्या भाग्यात आहे ना. तुम्हाला सांगणार कोण तर तो संलग्न आपल्याला सांगत राहतो की या रस्त्याने जाऊ नको, या रस्त्याने जा. तिकडे जाऊन तुमची गाडी खड्ड्यात जाते. तर सगळ्या काळात तुमची गाडी खड्ड्यात घालायची असते ना. जीवाला काही समजत नाही. जीव आनंद विरहित आहे, सुख दुःख विरहित आहे, काहीच नाही. फक्त एकच गुण आहे. माणसाकडे सांगितले फक्त एकच गुण आहे. काय तर सर्वाधिकारी. जसा ठेवला तसा हा राहतो. पाण्यात ठेवला तर पाण्यासारखा राहतो, हवेत ठेवला तर हवेसारखा राहतो, सत्संगात ठेवला तर सत्संगासारखा राहतो, गुंड्यात गेला तर गुंड्यासारखा राहतो, मुंबईत गेला तर मुंबईसारखा राहतो, खेड्यात गेला तर खेड्यासारखा राहतो. असा हा जीवात्मा आहे. त्या ठिकाणी एकच गुण आहे. काय सर्वाधिकारीत्व. आणि या गुणाला पाहूनच परमेश्वराने आपली निवड केलेली आहे की या जीवाला मी आपले हे आनंद देऊ इच्छितो. परंतु याला कुठलंच ज्ञान नाही. म्हणून आपल्याला कधी कधी एखाद्या माणसाला पाहिलं की खूप बरं वाटतं, खूप समाधान वाटतं, खूप आनंद वाटतो. हे कोणी सांगितलं? आणि एखाद्याला पाहिलं त्याचा आपलं काही घेणं नाही देणं नाही तरी आपल्याला त्याचा राग येतो. का राग येतो? ते पूर्वजन्मीचे संस्कार असतात, पूर्वजन्मीचे काहीतरी ऋण असतं, पूर्वजन्मीचे काहीतरी भय असतं, म्हणून त्याला पण आपल्याला राग येतो. असं वाटतं की हे प्रभावित होत. असं वाटतं ना कधी कधी. तुमच्या जीवनात अनुभव असतील. आमच्या जीवनात तर कधी असे आले अनुभव याला पाहिजे पुढे याला पाहिजे असं वाटतं की याला ठेवूनच द्या. तर हे जे मार्गदर्शन कोण करतं आपल्याला तर तो संलग्न आपल्याला करीत असतो. आणि ही व्यवस्था परमेश्वराच्या प्रवृत्तीने मायेने आपल्याला करून घेतली. आणि हा असा संलग्न जेव्हा पृथ्वीयुगामध्ये या संलग्नाची हा जीव जेव्हा उपासना करतो म्हणजे उपासना करतो त्याला ध्यातो. का तिथं तर खाणं नाही, पिणं नाही, काही पत्र नाही, काही पुष्प नाही, काही फलम नाही, काही तोयम नाही. पृथ्वीयुगामध्ये भक्ती कशी करणार? त्याला ध्यातो, त्याचा आटक त्याला तो संलग्न प्रकाशतो. त्याला तो फक्त म्हणतो की हा हे माझा आराध्य दैवत आहे. त्याची तो मनाने उपासना, शारीरिक नाही, फिजिकली काही करत नाही, मनाने होते तो उपासना करतो. आणि मग या उपासनेने मायेचं फळ प्राप्त होतं. आणि मग हे मायेचं फळ किती वर्षाचं असतं तर 10 लक्ष वर्ष. मग 10 लक्ष वर्ष संपले की मग पुन्हा आपलं भाव संस्कार सुरू. म्हणजे असे अनेक जन्मामध्ये अनेक वेळा आपण मायेला प्राप्त करून खाली आलेलो आहोत, इंद्राला प्राप्त करून खाली आलेलो आहे, महादेवाला प्राप्त करून खाली आलेलो आहे, अनेक देवतांना प्राप्त करून आपण पुन्हा या भवसंसारात आलेला मनुष्य देहाला प्राप्त करून घेतलेला आहे. मग आता ईश्वर ज्ञानात तुम्हाला योग आला, परमेश्वराच्या मार्गामध्ये तुम्हाला योग आला, तर मग आता तुम्ही काय करणार आहात? परमेश्वराला प्राप्त करून घेणार नाही. कारण म्हणतात 84 लक्ष एवढ्या झाल्यानंतर मनुष्य देह एकदा मिळतो. परंतु आपण विचार जर करून गेलो तर या मनुष्य देहाचा उपयोग आपण तसा करायला जसा करतो का? नाही. कारण भक्तीचं लायसन्स मनुष्य देहातच मिळतं. परमेश्वराच्या मार्गावर चालण्याची जी गाडी आहे त्याचं लायसन्स तुम्हाला कुठे मिळतं तर मनुष्य देहात. ते बैलाच्या योनीमध्ये मिळत नाही, कासवाच्या योनीमध्ये मिळत नाही, सशाच्या योनीमध्ये मिळत नाही, कुत्र्याच्या योनीमध्ये मिळत नाही. कुठल्याच योनीमध्ये म्हणजे कुठल्याच देहामध्ये ते प्राप्त होत नाही. फक्त मनुष्य देहामध्ये आपल्याला ते प्राप्त होतं. परंतु इथे आल्यानंतर आपण नेमकं गाडीचा जो रस्ता आहे तोच विसरून जातो की जायचं कुठे आहे नेमकं. कधी कधी तर हाडगाव जायच्या वेळेला हायवेला येतो तिकडे अकोल्यावरच पळतो. असा हा विसरभोळा आहे. आणि ह्या विसरभोळ्या जीवाचं खंड ज्ञान आहे. म्हणून आपल्याला ही सेवा समिती स्थापन करावी लागते. पुन्हा 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 परमेश्वराचं ज्ञान तुमच्या गळी उतरवावं लागतं. सहज उतरतं असं नाही तर ते उतरवावं लागतं. कारण कडुलिंबाचा जो रस असतो तो सहज ते आपण पीत नाही. किती शुगर झाले तरी लिंबाचा रस ते आपल्याला पिऊ वाटत नाही. तो आपण थोडं वागणं वेळ करून कसा तरी तसं घेतो. तसंही परमेश्वराचं ज्ञान पाहू गेलं तर परमेश्वर हा खूप दुर्लभ आहे. ब्रह्मप्राप्ती खूप दुर्लभ आहे आणि पाहू जर गेलो तर खूप सुलभ पण आहे. कारण ज्याप्रमाणे तुम्हाला मला म्हटलं की तुम्ही पंथात आहात, ईश्वर धर्मात आहात, तुमच्याकरता हे धर्म आचरणे हे कठीण आहे का? काहीच कठीण नाही. जेव्हा वाटत तेव्हा स्मरण करा, जेव्हा वाटत तेव्हा देवाला स्नान घाला, 8 दिवसांनी घाला, 15 दिवसांनी घाला, महिन्याने घाला. आमचा जे तुम्हाला
म्हणत नाही, रागावत नाही, प्रत्यवाय नावाची नरक काही तुम्हाला भोगवत नाही. ज्याप्रमाणे पंडू राजाला 99 यत्न केले, एक यत्न तू केला नाही, 100 यत्न केला नाही, तू चुकला म्हणून तुला प्रत्यवाय नावाची नरक तुला भोगायला लागतात, असं काही ईश्वर धर्मात नाही. म्हणून सगळ्यात सोपा धर्म कोणता आहे? परमेश्वराचा धर्म आहे. की अमुक अमुक क्रिया या इतक्या वाजता सुरू केली, एवढ्याच वेळा केली म्हणून तुम्हाला नरक होते असं नाही. थोडीशी अप्रसन्नता प्राप्त होईल, 12 वाजता आरती करतो, 12 वाजता उपवास दाखवला नाही तर आपलीच आपल्याला खंत येईल, आपल्याला वाईट वाटेल, परंतु नरक काही निष्पन्न होत नाही. तसं आपण सर्व चैतन्य मायेला प्राप्त करून आलेलो आहोत. अनंत सृष्टीमध्ये अनंत देवी देवतांना प्राप्त करून पुन्हा या मनुष्य देहामध्ये आलो. आता आपण ईश्वर धर्मामध्ये आहोत, तर आपण सर्वांनी तो परमेश्वर गाठावा ही अभिलाषा. आणि पुढील दृष्टांत आहे अमृताचा. हा जो दृष्टांत आहे हा दृष्टांत स्वामी श्री चक्रधरांनी महाराजाचा प्रती पैठणला निरूपण केलेला आहे. की पैठणला महाराजा स्वामी श्री चक्रधरांच्या सन्निधानामध्ये आहे, परंतु महाराजाला भट्टोबासांना उमाईसाला परमेश्वराच्या सन्निधानात कोणी आणलं? रामदेव दादोसांनी. आणि रामदेव दादोसांची कशी भूमिका आहे की मी तुमचा गुरु आणि श्री चक्रधर स्वामी माझे गुरु. तुमचे गुरु श्री चक्रधर स्वामी नाही, तुमचा गुरु कोण आहे? मी आहे. आणि माझे गुरु श्री चक्रधर स्वामी आहे. म्हणून तुम्ही माझं भजन पूजन करायचं, मला कोणतं वळवायचं, माझी पूजा अर्चना करायची, मी स्वामींची केली, अशी त्यांची भावना आहे. परंतु प्रभू श्री चक्रधरांना हे जे अधिकारी जीव आहे महादाईचा, उच्च कोटीची अधिकारी जीव आहे, तिच्या नावावर आपण महदंबेचे धवळे ऐकतो, अशी महादाईचा. आणि स्वामी श्री चक्रधरांनी तिला म्हटले की म्हातारी जिज्ञासक, म्हातारी चर्चक, बऱ्याचशा सूत्रांचा प्रादुर्भाव स्वामी श्री चक्रधरांच्या मुखातून महादाईसाच्या प्रश्नाने बरेचसे सूत्र स्वामी श्री चक्रधरांनी महादाईसाच्या विचारांना सांगितलेले आहे. महादाईसा इतकी महान आहे की महादाईसाने श्री नागदेवाच्या प्रभू श्री चक्रधरांच्या उत्तरपत्रे घडल्यानंतर स्वामी श्री चक्रधरांच्या विरहामध्ये भानखिळीच्या जंगलामध्ये जाऊन पडले. भिक्षेमध्ये मला श्री चक्रधर द्या, मला श्री चक्रधर द्या म्हणून ते सर्वत्र भिक्षा मागतायत. आणि 10वी अवस्था प्रगटली आहे, थोड्या वेळात त्याचं प्राण जाईल अशा अवस्थेमध्ये पडलेले असताना महादेवता त्यांना गुंडाळी देते, विचारी देते आणि श्री नागदेवाचार्यांना आपल्या पाठीवर घेऊन गावापर्यंत आणते आणि मग पालखी करून रुद्रपूरला घेऊन जाते. भट्टोबासांना महादेव समजवते की परमेश्वर हा नव्हे रुद्रपूरला हा परमेश्वर आहे. तर भट्टोबा म्हणतात की माझा श्री चक्रधर, माझा देव श्री चक्रधर, माझा देव श्री चक्रधर, त्या श्री चक्रधराशिवाय त्याला काही सुचत नाही. अशा अवस्थेत महाराजांनी त्यांना पाठीवर आणून श्री गोविंदगुरु महाराजांच्या सन्निधानात त्यांना आणून सोडलेला. अशी ही महाराजा अशा उच्च कोटीची संस्कारी जीव या जीवाला स्वामी श्री चक्रधर आपल्या सन्निधानात आणून इच्छितात. आपल्या सन्निधानात राहू देण्याची स्वामी श्री चक्रधरांची इच्छा आहे, कारण त्यांचे अधिकार स्वामी श्री चक्रधरांना माहित आहे. परंतु रामदेव दादोसांची काय इच्छा आहे की या सर्व जीवांनी माझ्या सन्निधानी असावं, माझी पूजा अर्चा करावी. तर परंतु महाराजांचं मत परिवर्तन झाल्यानंतर महाराजा स्वामी श्री चक्रधरांच्या सन्निधानामध्ये आहे. पैठणचा हा प्रसंग आहे. आणि रामदेव दादोस, आपली माता राणाईसा आणि एक शिष्य राणाईसा, मातेचं नाव राणाईसा आणि शिष्याचं नाव पण राणाईसा, या दोघींना महाराजाला निरोप धाडण्याकरता पाठवतात की तू ते दादो बोलावीत असेल, की तुला रामदेव दादोसांनी बोलावलं आहे. स्वामी श्री चक्रधरांचा पूजावत झालेला आहे. दुपारच्या वेळेला त्या येतात, मग त्यांची श्रमनिवृत्ती महाराजा करते. श्रमनिवृत्ती त्यांना जीव घालते, आपण भिक्षेला जाते, भिक्षा घेऊन येते, त्या दोघींना पण महाराजा जीव घालते. संध्याकाळची वेळ होती, त्यावेळेला काही गाडी घोडे नव्हते, जायचं निघायचं म्हणजे सकाळच्या वेळात निघावं लागायचं. आज थांबून ते आपण निघू अशा प्रयत्नामध्ये त्या दोघी आहेत. म्हणून संध्याकाळच्या वेळेला काय होतं तर महाराजाला जाण्याची काही इच्छा नाही. महाराजा काय करते तर त्या दोघीला जीव घातल्यानंतर डोक्यामध्ये विचार करते की आता निमित्त काय करू, मीच काय करू, कशा प्रकारे यांना टाळू की आता माझी येणं होत नाही. कारण दादोसाला नाही म्हणता येत नाही, कारण ते निमित्त आहे. स्वामी चक्रधरांना पण राणाईचं सांगते की महाराजाला दादोसाने बोलावलं आहे. स्वामी चक्रधर पण तिला काकू पक्षा या प्रकाराने म्हणतात.
की आता दारुसानी तुम्हाला बोलवलंय आता तुम्हाला जावंच लागेल. कारण स्वामींना माहिती आहे की महाराजा दारुसानी पुलावर जाणारच आहे, तुम्हाला जावं लागेल. महाराजाही समजून जाते आणि न जाण्याचा प्रयत्नही होते. संध्याकाळच्या वेळेला जिथे त्यांचा मुक्काम आहे, ज्या मळामध्ये त्यांचा मुक्काम आहे, ते काय करते त्या दोघींना जेव घालते आणि मग त्या दोघींचं जेवण झाल्यानंतर त्यांच्या ज्या वाट्या आहेत त्या धुण्या करतात ती घेते आणि सोंडी म्हणजे पायऱ्या ज्या असतात त्याच्या बाजूने जे कमान केली असते हत्तीच्या सोंडे झाले त्याला सोंडी असं म्हणतात. तर त्या सोंडीवरून ती काय करते खाली गडगडत्या तिन्ही वाट्या टाकून देते आणि स्वतः पोल म्हणून पडते आणि जोराने ओरडते पडली पडली पडली. त्या दोघी धावत जातात, अरे काय झालं काय झालं काय झालं काय झालं. तिला उठून ते नाटक करते आणि तिला मध्ये उठून आणतात. मला सांगतात की मी वाट्यात होता पडली, आता माझा पाय उठला, माझं ते सांगणं होत नाही, असं करा 2 दिवस थांबा, 2 दिवसांचा माझा पाय बरा होईल, मग आपण जाऊ. कमी चक्रधारांकडे त्या राहण्याचा आहे तर सांगतात की महाराजांचं तर पडली, सांगतात थांबा 2 दिवस, काय हरकत थांबायला. आम्हाला माहिती की थांबणार नाही, की रामदेव दादोजी एकटेच आहे, त्यांच्या स्वयंपाकाची व्यवस्था करावी लागते, त्यांना खाऊ पिऊ घालावं लागतं, म्हणून त्या दोघी निघून जातात. मग सकाळ झाल्यानंतर स्वामी चक्रधर विहरणाला निघतात, फिरायला निघतात. तर मला कवडीकडे गमन गेली, कोणीकडे जायचं आहे असं स्वामी चक्रधर आपल्या भक्तांना विचारतात. मग स्वामी चक्रधर म्हणतात की आज म्हातारी याच्या पट्टीवर जातो. माझ्यासारखं काय म्हणतो स्वामी म्हातारी, वास्तविक वयाने काही म्हातारी नाही, परंतु ती मनाने अंतःकरणाने विचाराने म्हातारी आहे. म्हणून स्वामी काय म्हणतात की म्हातारी जिज्ञासक, म्हातारी चर्चक अशी महादायिसाला उपमा स्वामींनी दिलेली आहे. म्हणून महादायिसाच्या जिथे पट्टी आहे त्या विढारावर त्या जातात आणि मग स्वामी चक्रधर किंचित हास्य करतात. किंचित हास्य करतात. स्वामींना माहित आहे की हिने नाटक केलेलं आहे, पडण्याचं नाटक केलेलं आहे. मग स्वामी चक्रधर तिला न जाणते पण विचारतात की बाई काय झालं, तुम्ही का गेला नाही, तुझी मी पडली आणि माझा पाय उठला, त्याच्यामुळे मला आता जाता येत नाही. तर स्वामी चक्रधर कशा पडले जरा करून दाखव. पोलीस लोक इथे चोरी झाली काय झाली घेऊन जातात ना कोणी याला दाखव, तू कसं पडलं बरं याला प्रत्यक्ष करून पाहतात, प्रत्यक्ष करून दाखवतात. मग महादायिसा आपण तेवढीच हुशार आहे, तेवढीच अभिनेत्यासारखी ती करून दाखवते की मी इथे आली, त्या सोंडीपर्यंत आली, माझ्या हातातल्या वाट्या निसटल्या आणि इथे मी पडली. स्वामी 3 वेळा ते म्हणतात अजून एक दाखवून, अजून एक दाखवून, अजून एक दाखवून, आणि 3 वेळा महादायिसा त्यांना कशा प्रकारे पडली हे करून दाखवते. मग स्वामी तिथे हसतात आणि म्हणतात की स्वामींनी तिला दृष्टांत निरूपण केलेला आहे. दृष्टांत आपल्याला पुढे येणार आहे. राजहंसाचा दृष्टांत निरूपण केलेला आहे की राजहंस जो असतो तो कुठले पाणी पित नाही, तो फक्त मानस सरोवरातून कुठले पाणी तो पित नाही. तर तसे जे ईश्वर अधिकारी जीवात्मे असतात ते परमेश्वराच्या सन्निधानाच्या कुठेही राहत नाही, परमेश्वराच्या शिवाय त्यांचं मन हे कुठेही लागत नाही. तर त्या ठिकाणी स्वामी चक्रधरांनी हा दृष्टांत अमृताचा महादायिसाला निरूपण केलेला आहे. तो येणे प्रकार स्वामी चक्रधर म्हणतात की चैतन्य आपला परमेश्वर पाहिजे ते अच्युत पद होईल. अच्युत पद कोणतं आहे तर चैतन्यापर, चैतन्य म्हणजे माया, त्या मायेच्या पलीकडे जे पद आहे त्याला आपण अच्युत पद असं म्हणतो. अच्युत म्हणजे कधीही आपल्याला पतन होणार नाही, तिथून च्युतत्व कधी नाही, तिथून आपल्याला कधी खाली येणार नाही, त्याला अच्युत असं म्हणतो. आणि आपण सर्व कोण आहात अच्युत गोत्री, म्हणजे आपल्याचं जे परस्पर आपलं प्रेम आहे ते कधी कमी झालं नाही पाहिजे, तरच आपण अच्युत गोत्री आहोत. नाहीतर कोणते गोत्री आहे वेळेचे गोत्री आहे, वेळेनुसार गोत्री आहे असं होऊ नये. तर आपण अच्युत गोत्री आहे. अच्युत म्हणजे अच्युत जो परमेश्वर आहे, अच्युत जो श्री चक्रधर आहे त्या परमेश्वराचे आपण गोत्र आहोत. त्या परमेश्वराच्या जांगी मांडी आपण जन्मलो आहोत. म्हणजे परमेश्वराचं ज्ञान ज्याला झालं, परमेश्वराचे विचार ज्याला समजले त्याला आम्ही काय म्हणतो की परमेश्वराच्या जांगी मांडी जन्मलो. मग ज्या जांगी मांडी आपण जन्मतो त्यानुसार आपल्याला रूप गुण प्राप्त होतात. माता पिते रूप गुण बालकाला प्राप्त होतात ना, जशी माता असते पिता असते तसेच रूप गुण बालकाला प्राप्त होतात. त्याचं बोलणं, त्याचं चालणं, त्याचं खेळणं हे
नाही तर त्याचे रूप कोणतरी त्याला बारकाला त्याच म्हणतो की हा अमुकाचा पुत्र, हा अमक्याचा पुत्र, तर त्यात कुठलेच गुण नसले काय म्हणून आनंद पुत्र आहे की नाही, असं होतं ना. पण आपण श्री चक्रधरांच्या जाणीवमध्ये जर जन्मलो तर आपल्या जवळ हे गुण असलेच पाहिजे की स्वामींनी आपल्याला सांगितले आहे किंवा स्वामींना अपेक्षित आहे की आपल्या जवळ गुण असलेच पाहिजे. तेव्हा आपण श्री चक्रधरांचे भक्त, तेव्हा आपण अच्युत गोत्री होऊ. नाही तर आपण वेळेचे गोत्री, वेळेनुसार गोत्री असं पुणे आपण खरे अच्युत गोत्री व्हावं ही अपेक्षा. तर हा जो दृष्टांत आहे, या दृष्टांताचं नाव आहे दृष्टांत अमृताचा. अमृत पिजे तर अमरा होईल, खाली खाल्याने सुधारी वृत्ती होते पण तृप्ती होत नाही, अन्न जेवल्याने तृप्ती होते परंतु अमर होत नाही. परंतु अमृत जर आपण पिलो तर काय होतं, अमर होतं, त्याला मृत्यू कधी येत नाही. तर हा दृष्टांत स्वामी श्रीचक्रधरांनी परमेश्वराचं धाम कसं आहे, परमेश्वराची प्राप्ती कशी आहे याकरता सर्वसामान्य माणसांना कळावं म्हणून अमृताचा दृष्टांत निरूपण केलेला आहे की अमृत पिजे तर अमरा होईल. जो अमृत पितो तो काय होतो, अमर होतो. तैसे मोक्ष झाल्या म्हणजे आत्यंतिक मोक्ष झाला. मग ते ब्रह्मप्राप्ती असो की ईश्वर प्राप्ती असो, तो मोक्ष आहे. तो मोक्ष झाल्या अवघे यातायात पार्वती. यातायात म्हणजे हिंदी मध्ये शब्द आहे, दिल्ली तुम्ही जाता मला बोर्ड लागलेला दिसेल यातायात बंद आहे, असले बोर्ड. यातायात बंद म्हणजे जाणे आणि येण्यासाठी हा रस्ता बंद आहे. म्हणजे आपले यातायात काय आहे, तर जन्मणे आणि मरणे. आपलं हे यातायात आहे. वृक्षामध्ये जन्मणे, पशुपक्ष्यामध्ये जन्मणे, मनुष्य देहात जन्मणे. जोपर्यंत अविद्याचे होते परमेश्वराची प्राप्ती होत नाही तोपर्यंत हे यातायात आपलं चालूच राहणार आहे. मग जेव्हा आपण अमृत पितो म्हणजे चैतन्य आपण परमेश्वराची प्राप्ती करून घेतो त्यावेळेला काय होतं, अवघे यातायात पारुगती. पारुगती म्हणजे थांबून जातात. अवघे यातायात पारुगती हा दृष्टांत बोलतो.